नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरात इतर धर्माबाबत अवमानकारक टिप्पणी करून दुबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला काकती पोलिसांनी बसमधून अटक केली आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन बार्बियान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून घेत आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी स्पष्ट केलं की सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही पोस्ट केल्यास कठोर कारवाई केली जाईल. शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेंगळूरू येथील टाउन हॉलमध्ये बुधवारी जय हिंद सभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशाच्या शूर सैनिकांना मानवंदना अर्पण केली आणि त्यांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की आपण सैनिकांना अन्नदाते, डॉक्टर आणि पालकांच्या भूमिकेत पाहतो. त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी सरकारने माजी सैनिकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार केला आहे. या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार, राज्य प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, खासदार नासिर हुसेन, कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर, एअर व्हाईस मार्शल अजीज जावेद, मेजर जनरल बसवराज, लेफ्टनंट जनरल प्रसाद, रिअर अॅडमिरल संपत गोपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध मराठी अभिनेता, विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तसेच मूळचे बेळगावचे रहिवासी असणारे अशोक सराफ यांना त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मंगळवारी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित एका भव्य समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण 6 मान्यवरांचा यावर्षी पद्मश्री पुरस्कारासाठी गौरव करण्यात आला. यामध्ये एक मान्यवर पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी असून उर्वरित 5 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अशोक सराफ यांचाही समावेश असून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील 4 दशकांहून अधिक कार्यकाळाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. या भव्य समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका केली आहे. यत्नाळ यांनी आरोप केला आहे की येडियुरप्पा कुटुंबाने कर्नाटक भाजपला व्यक्तिगत मालमत्ता बनवलं आहे, ज्यामुळे पक्षातील घराणेशाही वाढली आहे. मार्च 2025 मध्ये यत्नाळ यांना पक्षविरोधी वर्तनासाठी 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की ते पक्षाच्या मूलभूत विचारसरणीशी निष्ठावान आहेत आणि पक्षात परतण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. यत्नाळ यांच्या या भूमिकेमुळे कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय. पक्षातील काही नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे, तर काहींनी यत्नाळ यांना पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारं असं ठरवलं आहे. यत्नाळ यांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये घराणेशाही आणि अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा मात्र सुरू झाली आहे. 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच बेळगाव महाराष्ट्र राज्य मंच यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता राज्यस्तरीय वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बॉक्साईड रोड, हिंडलगा, बेळगाव येथील सोमनाथ लॉन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले हे भूषवणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून कस्टम अधिकारी आकाश चौगुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाग्यनगर 7वा क्रॉस परिसरातील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी नागरिकांनी 3 महिन्यांपूर्वी केली होती. वन विभागाने पाहणी करून झाडे लवकरच हटवण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या भागातील झाडांच्या फांद्या परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांवर कोसळून नुकसानीच्या अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागाकडे याबद्दल वारंवार निवेदने दिली आहेत. तरीही झाडे हटवण्याचे काम काही सुरू झालेलं नाही. प्रशासन आणि वन विभागाच्या या दुर्लक्षित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मोठा अपघात झाल्यावरच कारवाई होणार का, असा संतप्त सवालही आता नागरिक विचारत आहेत.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ तसेच युवा नेते अमान सेठ यांनी स्थानिक शरीर सौष्ठवपटू किरण वाल्मिकी यांचा विशेष सत्कार करून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी प्रायोजन देऊन मदत केली आहे. किरण वाल्मिकी हे भूतानच्या थिम्पू शहरात 11 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या साऊथ एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या गौरव सोहळ्यामध्ये आमदार राजू सेठ यांनी सांगितले की किरणसारख्या तरुणांना प्रोत्साहन देणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव उज्ज्वल करावं हीच अपेक्षा आहे, असं सांगून किरण यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. युवा नेते अमान सेठ यांनीही स्थानिक खेळाडूंना संधी आणि आधार देण्याचे यावेळी आश्वासन दिले. बेळगाव शहरातील नरगुंदकर भावे चौकाजवळील शनी मंदिर रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेले 100 वर्षे जुने अश्वत्थ झाड आज महापालिका आणि वन विभागाच्या सहकार्याने हटवण्यात आले. नगरसेवकांच्या पुढाकाराने खबरदारीचा उपाय म्हणून हे झाड कापण्यात आले. झाड भिंतीवर वाकले होते व त्यामुळे भिंतीला मोठे तडे गेले होते. संभाव्य अपघात टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. बेळगाव तालुक्यातील उचगावमध्ये 1 आठवड्यापूर्वी कारचे नुकसान करणारा जंगली हत्ती पुन्हा दिसून आलाय. यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागाकडे याबाबत वारंवार विनंती करूनही अद्याप हत्तीला पकडण्यात यश आलेलं नव्हतं. मात्र आता हा हत्ती शिनोळीच्या दिशेने गेला असावा अशी शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि वन विभागानं याकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावची ग्रामदेवता श्री भावकाई देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात बुधवारी पार पडली. काल मंगळवारी सूर्योदयावेळी गोंधळ, जागरण आणि धार्मिक विधींनी यात्रेला सुरुवात झाली. पंच कमिटी, हक्कदार, ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने देवीचे पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी देवळामध्ये विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. आज बुधवारी सुवासिनींनी देवीची खना नारळाने ओटी भरून आरती ओवाळली आणि श्रीफळ वाढवले. प्रसंगी अनेक भाविकांनी आपल्या नवसाचे गाऱ्हाणे देवीपुढे मांडले. यावेळी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसरामध्ये विविध खेळण्यांचे, खाण्याचे स्टॉल्स, मुलांच्या मनोरंजनाच्या साधनामुळे यात्रेला एक विशेष रंगत आली होती. अनेकांनी आपल्या कुटुंबासह देवीचे दर्शन घेऊन मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. या धार्मिक यात्रेनंतर नवस फेडणे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागामुळे ही यात्रा यशस्वी पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. मान्सूनपूर्व पावसामुळे अंबोली घाटातील मुख्य धबधबा किरकोळ स्वरूपात प्रवाहित झालाय. तसेच अन्य धबधबेही काही अंशी प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांची ही पावले या पर्यटनस्थळी आपसुकच वळत असल्याचं सध्या दिसत आहे. यावर्षी पहिल्यांदाच मे महिन्यात हा धबधबा प्रवाहित झालाय. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी ही आनंदाची बातमी असून आतापासूनच गर्दी होऊ लागलीय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग यांची आज 28 मे रोजी 142वी जयंती असून या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र राजभवनात तसेच देशभरातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळच्या भगूर येथे झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हयातीमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेसह अनेक यातना भोगल्या.
मात्र प्रखर राष्ट्रवादी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या निश्चयापासून हटले नव्हते. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1966 साली प्रायोपवेशन करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच त्यांनी अन्न, पाणी, औषध घेणं सोडून दिलं होतं. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. खानापूर असोगा रस्त्यावर रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खोदकाम करून कॉन्क्रीट घालण्याचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र ही जमीन पूर्णपणे पाणथळ असल्यानं कंत्राटदाराला या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. हा भुयारी मार्ग भविष्यात यशस्वी होईल की नाही अशी शंका आता नागरिकातून व्यक्त होतीये. भुयारी मार्गाऐवजी उड्डाण पूल करणं सोयीस्कर असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होतीये. जर हा भुयारी मार्ग अयशस्वी झाल्यास शासनाचे 18 कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. खानापूर येथील ग्रामदेवता श्री चौराशी देवी मंदिरात शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी 9 वाजता श्री चौराशी देवी मूर्ती प्रतिष्ठापना 11वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्री चौराशी देवीच्या मूर्तीला अभिषेक व धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 ते 3 पर्यंत महाप्रसाद होईल. वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी रात्री 9 वाजता धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री चौराशी देवस्थान ट्रस्ट कमिटीने केले आहे. अनेक वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणून काम पाहणारे अतिथी शिक्षक यांना पुढे ही सेवा कायम करावी. पंजाब आणि हरियाणा राज्यातील अतिथी शिक्षकांप्रमाणे येथे सेवेत कायम करून घ्यावे अशी मागणी चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्याकडे चिकोडी जिल्हा अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. हुक्केरी तालुक्यातील अतिथी शिक्षकांची पगाराची पूर्तता करावी. याशिवाय सरकारच्या 10,000 वेतनात शिक्षकांचे कौटुंबिक व्यवस्थापन कठीण आहे. तसेच अतिथी शिक्षकांना कोणताही आधार नाही. या समस्या सोडवण्यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी राज्य पातळीवर काम बंद आंदोलन पुकारले आहे. यात निपाणी नगरपालिकेतील कामगारही सहभागी झाले आहेत. मंगळवारपासून बेमुदत आंदोलन करण्यात आले असून यामुळे नगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, वाहन चालक, संगणक विभाग, कार्यालयीन प्रशासन आदी सर्वच ठिकाणी काम करणारे कामगार आंदोलनात सहभागी झाल्याने मंगळवारपासून पालिका प्रशासकीय कामकाजाचा गाडा ठप्प झाला आहे. महाराष्ट्रातील नीरा खोरे व भीमा खोऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे नीरा जलाशयातून 26,525 क्युसेक्स पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे अशी माहिती चडचण तहसीलदार संजय इंगळे यांनी दिली. त्यांनी धुळखेड गावातील बॅरेजला भेट देऊन नदीपात्रातील पाणी पातळी तपासल्यानंतर ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला. विजापूर जिल्ह्यातील चडचण आणि इंडी तालुक्यातील विविध गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे ग्रामस्थांनी सावध राहावे असेही त्यांनी सांगितले. बेळगाव चोरला गोवा मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलावरून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांना आज सायंकाळपासून प्रवेश देण्यात आला आहे. कुसमळी येथील ब्रिटिशकालीन पूल काढून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम अर्धवट राहिल्याने मलप्रभा नदीतून पर्यायी पूल बनवण्यात आला होता. या पर्यायी पुलाच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी 10 पाईप घालण्यात आले होते. परंतु गेले 10-12 दिवस झालेल्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने तसेच तोराळी, देवाची हट्टी व आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे पर्यायी पूल वाहून जाणार अशी भीती निर्माण झाली होती. म्हणून गेल्या शनिवार दिनांक 24 पासून हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.